आठवड्यात नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि अगदी दिवाळीच्या गोड मुहूर्तावरती या सण उत्सवामध्ये आज खास करून आपण दौंडच्या भागातील लोणारमध्ये आपण उपस्थित आहोत। त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा एक प्रकल्प या ठिकाणी राबवला जातोय आणि त्या प्रकल्पाचे जे सर्वसर्वे आहेत विकासांना रासकर साहेब म्हणून ते आपल्याशी संवाद साधणार आहेत। खरं तर 5-6 प्रोजेक्ट प्रचंड मोठे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी आत्तापर्यंत राबवलेले आहेत विविध सहकार्याच्या भूमिकेतून आणि त्याचा या पुणे जिल्ह्यातील खास करून शेतकऱ्यांना प्रचंड मोठा लाभ झाला आहे। अण्णा, काय सांगाल आजचा ह्या प्रकल्प प्रोजेक्ट या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात होतोय आणि खरं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय आता अतिवृष्टी असेल किंवा निसर्ग बदलतोय आणि अशामध्ये शेती करणं परवडत नाही आहे, परंतु तरी देखील आता अशावरती काय आपण दुसऱ्या दृष्टिकोनातून उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांसाठी काय फायदेशीर म्हणून आपण नेहमी प्रयत्नशील राहत आहात। आजच्या प्रकल्पाबद्दल आपण काय सांगाल? मी विकास रासकर, श्रीनाथ मस्कोबा साखर कारखाना एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि वसुंधरा ग्रीन बायो एनर्जी याचा चेअरमन। खरं तर गेली 25 वर्षापासून शेतकरी आणि आमचा जो श्रीनाथ समूह आहे त्याचा एक चांगला संबंध। आमचे सगळ्यात मार्गदर्शक म्हणजे पांडुरंगजी राऊत जे विद्यमान चेअरमन आहेत आमच्या श्रीनाथ मस्कोबाचे, आणि आमची ती टीम। आमच्या श्रीनाथ मस्कोबा साखर कारखाना साधारणतः 2003ला स्थापना झाली आणि तेव्हापासून शेतकरी आणि आमचं नातं हे जुळलेलं आहे। याच्यामध्ये आम्ही प्रथमतः श्रीनाथ मस्कोबा साखर कारखाना साखर प्रोडक्शन उपपदार्थ जवळजवळ एकाच साखर कारखान्यामध्ये 7 टाईपचे उपपदार्थ आपण तयार करतो। सर्वात प्रथम आपण वीज तयार करतो, त्याला कोजनरेशन म्हटलं जातं। दुसरं आपण इथेनॉल तयार केलं जातं, त्याच्यामध्ये RS असेल, ENA असेल, अल्कोहोलच्या संदर्भित जे नका फार्मास्युटिकलला जे उपयुक्त नका लागतात ते पदार्थ असतील, आणि त्याचप्रमाणे CNGचा प्रकल्प असेल, CO2 प्रकल्प असेल आणि खत प्रकल्प असेल, असे आपण एका साखर कारखान्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 उपपदार्थाची निर्मिती वर्षभर करत असतो। त्याचीच प्रेरणा घेऊन आपण रेगोला बायोकेमिकल, जेनित आणि नाथ बायो हे सगळे रिडिस्टिलायझेशनचे साखर कारखान्यातून HDS घेऊन त्याच्यावरती प्रक्रिया करून इथेनॉल तयार करतो। तोही शेतीपूरकच उद्योग आहे। त्याचबरोबर आम्ही दुधाची डेअरी आहे, तेही शेतीपूरक आहे, आणि त्याचप्रमाणे स्कूल आहे, तिथेही गोरगरिबांचे विद्यार्थी वगैरे शिकतायत वगैरे। त्याच्यातून आम्ही अजून एक आमचेच दुसरे डायरेक्टर महेशजी करपे यांनी पारनेर तालुक्यामध्ये एक कृषीनाथ सहकारी साखर कारखाना काढलेला आहे। म्हणजे याच साखर कारखान्याची प्रेरणा घेऊन ती साखर कारखाना त्याचप्रमाणे इथेनॉल निर्मितीचा कारखाना काढलेला आहे। आणि त्याचबरोबर वसुंधरा नावाचा हा आता ग्रेन बेस, म्हणजे बाकीचे सगळे जे ऊसाच्या आधारित असणारे नका कारखाने होते, आता आपण हे ग्रेन बेस की ज्याच्यामध्ये मका आणि तांदूळ, मका हे इतकं म्हणजे ज्याला आपण कामधेनू जसं नका प्रत्येक विषयामध्ये उपयोगाला येणारं जे पीक असतं तसं मक्याचं पीक आहे। त्याच्यामध्ये त्याच्या मका घेतल्यानंतर मकाचं कणीस, मकाचं नका ते संपूर्णपणे दाणे काढल्यानंतर असणारं बुंडास, त्याचप्रमाणे त्याचं वाढं, त्याचं नका ते त्याला बुद्धी काय बाल म्हणतो ते जे काय आहे ते सगळं उपयुक्त असतं। त्याच्यामुळे मुगघास असेल किंवा जनावरांना पाला असेल तो सुद्धा त्याच्यापासून वगैरे खायला मिळतो, उपलब्ध होतो। त्यामुळे मका हे कामधेनूसारखं ऊसासारखंच पीक आहे, तरी ते पीक आता शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात करावं लागेल। ऊस पूर्वी 25 टनापर्यंत व्हायचा, तो 50 टनापर्यंत गेला, नंतर 75 टनापर्यंत गेला। आज आपल्याकडे राहू बेटामध्ये 100 टनाच्या वर एकरी ऊस काढणारे जवळजवळ 300 ते 400 शेतकरी आहेत। तसं आता 25 क्विंटल एकरी साधारणतः मका होतो, परंतु आता 50 क्विंटलपर्यंत व्हावं हा पहिला टार्गेट, आणि त्याच्यानंतर 100 क्विंटल एकरी उत्पादन मक्याचं घ्यावं हे आपलं दुसरं टार्गेट। ते 100% कन्फर्म काही शेतकऱ्यांनी एकरामध्ये 100 क्विंटल म्हणजे आज 22 रुपयाची मका जी आहे ती 3 महिन्याच्या पिकामध्ये एका
शेतकऱ्याला साधारणतः जर 100 क्विंटल त्यांनी जर नका कधी जर हे घेतलं पीक घेतलं तर ते पिकाची एक रक्कम होईल 2.25 लाख रुपये. शिवाय त्याचा जो वाढ पालापाचोळा आणखी अन्य जे काही गोष्टी आहेत त्या ॲडिशनल तुम्हाला प्लसमध्ये मिळतील, बोनसमध्ये मिळतील. म्हणजे 3 महिन्याला 2 लाख रुपये 2.25 लाख रुपयाचं पीक मला वाटत नाही की दुसरं कोणतं हे शेती उत्पादनामध्ये असू शकतं. इतकं ते मका फायदेशीर आहे. फक्त ती कशा पद्धतीने केली गेली पाहिजे. मक्यानंतर दुसरं हरभरा किंवा अन्य कोणतं पीक घेतलं पाहिजे का, जमिनीचा पोत टिकला गेला पाहिजे का, वर्षातून एकदा घेतलं पाहिजे का, 2दा घेतलं पाहिजे, याचं जर नियोजन केलं तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे दिवस परत एकदा जास्त प्रमाणामध्ये परिवर्तन त्यांच्या जीवनात होणार आहे, आर्थिक परिवर्तन होणार आहे. अशी हे मका आणि क्रांतिकारक असं हे जे इथेनॉल आहे. मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की भविष्यामध्ये फक्त 4च इंधनं राहणार आहेत की जे हरित इंधन असणार आहेत. एक असणार आहे ते CNG, दुसरं असणार आहे ते सोलर, तिसरं असणार आहे ते हायड्रोजन आणि चौथं असणार आहे ते इथेनॉल. म्हणजे जोपर्यंत चांद सूरज तारे राहतील, जोपर्यंत हे वसुंधरा टिकून राहील तोपर्यंत ह्या 4ही गोष्टीचं फ्युएल म्हणून संपूर्ण जनमानसाला त्याचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मका लावावा अशी मी याद्वारे विनंती करतो. आता विकास अण्णांनी अतिशय मोजके आणि महत्त्वाचे शब्द सांगितले की आता राज्यात आता साखर कारखाने सुद्धा अव्वल नंबरवरती आहेत. बरेचसे शेतकरी ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आणि आपण सांगितल्याप्रमाणे आता एकरी 100 टनापर्यंत सुद्धा आपल्याकडे रेकॉर्ड झालेले आहेत. तशा पद्धतीनं आता इतर पिकाकडे पाहायचं म्हणलं तर द्राक्ष असेल, डाळिंब असेल, शेतकरी त्याकडे थोडा बहुत वळतो. ऊस मात्र प्रचंड प्रमाणात येतो. तसं भविष्यात जर असे प्रकल्प तुम्ही ज्या पद्धतीनं आज इथेनॉलचा प्रकल्प त्याला अनुसरूनच एनर्जी बायो प्रकल्प या ठिकाणी करताय, त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना निश्चितपणानं आगामी कालावधीमध्ये मका पिकाकडे वळेल आणि त्यामुळे त्यांना भावसुद्धा मिळेल. असे याबाबत आपण कसं सांगाल की भाव आता सध्या 2200 रुपये किंवा असेल 23 असेल 27 असेल, भविष्यात मक्यासाठी आणि तांदूळासाठी भाव बाजारपेठ कशी असेल आणि त्याचा भाव कसा वाढलेला असेल? शेतकऱ्यांनी एकरी जसं ऊसाचं उत्पन्न तुमचं 60 टन होतं त्याच्यावरून 80 झालं, 80वरून 100 टनावरती गेलं, 100वरून 120 टनावरती गेलं, तसं मक्याची सुद्धा हळूहळू क्रांती होत चाललेली आहे. नवीन नवीन वाण येत आहे की ज्याच्यामुळे रिकव्हरी ज्याला म्हणता येईल ती जास्त प्रमाणामध्ये मिळत चाललेली आहे. आणि आत्ताचे जे विद्यमान दर आहेत तेच दर इतके चांगले आहेत की शेतकऱ्यांनी जर थोडंसं कष्ट घेतले, शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित ड्रिपिंग योजना केली, शिवाय मका ह्या गोष्टीला असे की फार चांगली जमीन पाहिजे असे नाहीये. जरा मुरमाड जमीन असली तरी चालतं, पाणी कमी असलं तरी चालतं, परंतु शेतकऱ्यांनी प्लॅनिंग पूर्वक सगळ्या गोष्टी जर केल्या तर 100% त्याच्यामध्ये यश हे मिळू शकतं. आणि जसं राऊत साहेबांनी आता उल्लेख केला होता की छत्तीसगडला किंवा आमचे महेंद्र पंजाबपर्यंत जाऊन आले वाघ, आणि बाबा कसं तांदूळ मिळेल, कसा मका मिळेल. पण आज परिस्थिती अशी आहे की या रोजचं आम्हाला 150 टन जे माल लागतोय त्याच्यातला 1/4 माल मका ही लोकलचा शेतकरी आणून घालत आहे. त्या शेतकऱ्याला ते परवडत आहे. आमचं वेळेवर पेमेंट त्यांना जात आहे. मी याद्वारे सर्व शेतकऱ्यांना एकच अपील करेल की तुमच्याकडे जी काही शेती असेल त्याचे 2 भाग करा. काही भागामध्ये तुम्ही ऊस लावा, कारण ह्या सगळ्या परिसरातील कारखान्यांनी कॅपॅसिटीज त्यांच्या क्रशिंगच्या वाढवलेल्या आहेत. ऊसाची पण गरज आहे आणि त्याचबरोबर मक्याची पण गरज आहे. त्यामुळे तुम्ही जर त्याचे 2 भाग करून काही भागामध्ये मका लावला आणि काही भागामध्ये जर ऊस लावला तर मला असं वाटतं की कारखान्याची जी गरज आहे तीही भागेल. त्याचप्रमाणे मका हा वर्षातून 2दा पीक घेऊ शकेल असं पीक आहे. त्यामुळे जितका तुम्ही लावताल तेवढा कारखाने किंवा आपली डिस्टिलरी ही घेण्यास पात्र आहे आणि घेऊ शकेल. कारण आता आपल्याला 3/4 मका हा MP मधून, कर्नाटकमधून, छत्तीसगडमधून मागवावा लागतो. तर इथल्या स्थानिक भूमातेचे जे इथे जी काही मंडळी आपली शेतकरी मंडळी आहेत ज्यांच्याकडे सर्वांकडे शेती आहे, अशांनी जर जास्तीत जास्त प्रयत्न जर केला तर मका हे उत्पादन वाढेल. शिवाय मका ह्या विषयाला इतर पिकाप्रमाणे कमी कीड असते.
म्हणजे आता तुम्ही कमी जे खर्चात हा, साधं आपण कमी खर्च समजा तुम्ही आता जे नाव घेतलं दोन पिकांची जी नावं घेतली, द्राक्षाचं पीक असेल किंवा डाळिंबाचं पीक असेल, तर ह्याला काय ते हुमणी नावाचा रोग किंवा इतर तेले आहेत असे कोणते रोग पडतात आणि एकदम जे बजेट थोडक्यात लाख रुपये अपेक्षित धरलेले असतील तर ते एकदम 5,000 येतं. तसं मक्यामध्ये नाहीये. त्यामुळे हे शाश्वत पिकं, हमी देणारी पिकं, हमी पैसे देणारी, हमी असणारी पिकं, अशी ही पिकं आहेत अलग लक्षामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या दोन्ही पिकांकडे ऊस वादळामध्ये लोळला तरी त्याची किंमत येते. तसंच आपल्या मक्याचं सुद्धा आहे. मका सुद्धा हा जास्तीत जास्त 5-10% वर त्याची हानी होत नाही. झालीच तर खूप चांगल्या पद्धतीने नका येऊ शकते आणि आपण घेऊ शकतो वगैरे. तर वसुंधरा ग्रीन बायोच्या या प्रकल्पाच्या निमित्तानं आपण रासकर अण्णांशी आपण खास करून चर्चा केलेली आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा सरांनी सांगितलं की या ठिकाणी 2 पिकं आता भविष्यात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील. त्यामध्ये ऊस तर आहेच, पण इथून पुढच्या कालावधीमध्ये मका हे सुद्धा पीक अतिशय उत्तम पद्धतीनं जर तुम्ही वर्षभरात 2 पिकं घेतली याची तर निश्चितपणाने घेऊ शकता. तर बायो प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि कमी खर्चात जादा उत्पादन देणारं हे पीक असल्यामुळं निश्चितपणानं भविष्यात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं ते सांगतायत. आणि त्यात तथ्यही आहे निश्चितपणानं, कारण भविष्यात इथेनॉल अतिशय महत्त्वाचा भाग असणार आहे इंधनामध्ये. तर आपल्यासोबत आता महेंद्र वाघ देखील असणार आहेत. विकास अण्णा रासकरांशी आपण संवाद साधलेला आहे. 2 पिकाच्या बाबतीत तिने अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला आहे आणि भविष्यात मका हे सुद्धा आपल्या या बाजारपेठेत निश्चितपणानं किंमत त्याला जास्त येईल, कारण बायो प्रकल्प आता राज्यात उभा राहू शकतील आणि हा पहिला म्हणजे राज्यातील असं या भागातील म्हटलं तर वावगं ठरणार आहे. आपल्यासोबत आता महेंद्र वाघ सर असणार आहेत, त्यांच्याकडून देखील आपण माहिती घेणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे. काय नेमकं सांगाल या प्रोजेक्टबद्दल? नमस्कार. प्रथमतः दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. आज आमच्या या वसुंधरा ग्रीन बायो एनर्जी क्षमता वाढीव प्रकल्पाचे भूमिपूजन झालं. क्षमता वाढीव भूमिपूजन म्हणजे काय? आम्ही सुरुवात केली 2022 मध्ये ह्या प्रोजेक्टची सुरुवात केली. जानेवारी 2025 मध्ये यशस्वीरित्या आम्ही ह्या प्रोजेक्टमधून प्रोडक्शन सुरुवात केली. त्यानंतर आम्हाला जाणवलं की ह्या भागामध्ये मक्केचा चांगला विकास होऊ शकतो. गेल्या वर्षी आम्हाला साधारणतः जो महाराष्ट्राचा सीझन असतो मक्केचा, तो साधारणतः ऑक्टोबर ते जानेवारी हा महाराष्ट्राचा मक्केचा सीझन आहे. त्या सीझनमध्ये आमच्या दारावरती शेतकऱ्याने जवळजवळ 35 ते 40 टन मक्का हा रोज आम्हाला मिळालेला आहे. बापरे. हे उत्पादन वाढलं म्हणा ह्या प्रकल्पामुळे. आणि चालू वर्षी आमची अपेक्षा होती की ह्याच्यामध्ये 5% 10% वाढ होईल, पण चालू वर्षी तब्बल आज आम्हाला 65 ते 70 टन मका रोज शेतकऱ्यामार्फत डोर डिलिव्हरी मिळतोय. म्हणजे हे सांगण्याचं कारण की ह्या परिसरातील शेतकरी मक्का पिकाकडे वळतोय आणि मक्याचं पीक वाढतंय. मग त्याचबरोबर आम्ही मक्का वाढते तर आम्ही आमची क्षमता पण वाढवतोय. आज या क्षमता वाढी मागचं कारणच ते की आपल्या परिसरात मक्का येतोय आणि त्या मक्केपासून आपण जे इथेनॉल निर्मिती करतोय. गव्हर्नमेंट सुद्धा आतापर्यंत 20% इथेनॉल ब्लेंडिंग ह्या प्रोग्रामकडे वळत होतं. आपण मागच्या सप्टेंबर 2025 मध्ये 20% इथेनॉल ब्लेंडिंगचं टार्गेट कम्प्लीट केलं. आता आपण E30 कडे चाललोय. E30 म्हणजे काय? आपण आता पेट्रोलमध्ये 30% इथेनॉल ब्लेंडिंग करणार आहोत. आणि 30% इथेनॉल ब्लेंडिंग करत असताना तर आपली इथेनॉलची भारत सरकारकडून सेंट्रल गव्हर्नमेंटची इथेनॉलची रिक्वायरमेंट वाढणार आहे. त्यामुळे आपण आपली ही क्षमता वाढवित आहोत. या आपल्या क्षमता वाढीमुळे आता साधारणतः आपण 165-170 टन मका आपल्याला रोज लागतो. तर क्षमता वाढवल्याच्या नंतर साधारणतः 260 ते 270 टन मका हा आपल्याला रोज लागणार आहे. तर ह्या परिसरातील शेतकरी असतील, आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी असेल, मी सर्वांना एकच विनंती आणि सर्वांना एक आव्हान, एक प्रकारचं आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी मका लावावा. आम्ही सर्वांचा मका घेणार आहे. आता गेल्या
4 ते 5 वर्षामध्ये जसं इथेनॉलमध्ये ग्रेन बेसला गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केलं, ग्रेन बेस धान्यापासून बनवलेलं इथेनॉल गव्हर्नमेंट घेऊ लागलं, तेव्हापासून या धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणारे कारखाने वाढले, त्याच्यासोबत कारखान्यांच्या कॅपॅसिटी वाढल्या. तसंच आता आम्ही आमचीही कॅपॅसिटी वाढवतोय. लास्ट जो शेतकऱ्यांना दर मिळायचा तो साधारणतः 13, 14, 16, 17 होता. गेल्या 2-3 वर्षात 20 ते 22 रुपयाच्या खाली शेतकऱ्यांचा मक्याचा दर आलेला नाही. गव्हर्नमेंट सुद्धा याच्यावरती एक 22 रुपये MSP ठरवून देतंय आणि तसंच दर आपणही सर्व शेतकऱ्यांना देतोय. 400-500च्या दरम्यान असं दरवाढ झाली या सगळ्या प्रकल्पामुळे प्रतिटन. हा म्हणजे हे पूर्ण हा इफेक्ट पूर्ण भारतभर आहे. ओके, धन्यवाद. तर हे आपल्यासोबत महेंद्र वाघ होते आणि आपण यांच्याकडून सुद्धा या प्रकल्पाच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या या मका पिकापासून उत्पादनापासून घेतल्यानंतर जो मिळणारा फायदा आहे त्या संदर्भात आपण चर्चा केली. नमस्कार, मी किरण शिंदे. खरं तर मी एक नोकरी किर्लोस्करमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून ॲक्च्युली नोकरी करतो. पण इथेनॉल हा कसा भारतात केंद्र सरकारशी रिलेटेड आणि आपला ड्युटी कमी करणारा व्यवसाय आहे. तर आता सध्या या व्यवसायात आपल्या शेतकऱ्यांना होणारा फायदा, ओके, ह्या व्यवसायात यायचं कारण म्हणजे जसं आमचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन कार्याध्यक्ष तसेच आमचे ॲक्टिव्ह स्रोत सकाराम बापू शिंदे, म्हणजे ह्या सगळ्या मागची प्रेरणा की बुवा ह्याचा आपल्या भारतीय शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त फायदा मिळेल. एक ऊस क्षेत्र आहे, की तिथे आपली साखर जनरेशन जास्त होते, गुळ आहे, पण साखर एक खपापेक्षा प्रचंड गेली तर काय होतं, तसं जसं केंद्र सरकारचं मोदींचं जे धोरण आहे आपल्याला ड्युटीज कमी करायच्यात. तर मागच्या वर्षी जर आपण ड्युटीज पाहिल्या तर आपण 20% ब्लेंडिंगकडे जातो. तर ह्या वर्षी सरकारच्या डिसिजनमध्ये कमीत कमी 15% ब्लेंडिंगला आपण पोहोचलेलो आहोत. सरकारचं टार्गेट पुढच्या वर्षी 25% असणार आहे आणि आपण त्या दृष्टीने आता सध्या चांगला प्रयत्न करत आहोत. आणि एकंदरीत पाहिलं तर भारतीय शुगर मॅन्युफॅक्चरिंगचं याच्याकडे चांगलं टार्गेट ठेवून आहे आणि आपण ते जसं आम्ही 2022 साली प्लांट टाकला आणि 2025ला आम्ही आता एक्सपान्शनला जात आहोत. तसंच हा प्लांट शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशा कशापर्यंत फायदा देता येईल त्याचा निश्चित प्रयत्न करत राहील. आता एक मुद्दा महत्त्वाचा या निमित्तानं उपस्थित होतोय की आता आपण सांगितलं की ह्या सगळ्यासाठी केंद्र शासन प्रोत्साहन देते. हे भविष्यात इंधनावरची जे परावलंबी धोरण आहे भारताचं किंवा ते कमी प्रमाण करण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन केंद्र शासन असं काय हा प्रयत्न या इथेनॉलच्या माध्यमातून करते का असं तुम्हाला वाटतंय? निश्चितच करते की जसं तुम्ही शिल्लक साखरेचा हा प्रश्न मागच्या 3 वर्षापूर्वी तुम्ही नेहमी ऐकायचा. मागच्या 3 वर्षापासून जरा शिल्लक साखरेचा प्रश्न कमी ऐकलाय आणि त्याला कारण असं होतं की जी ब्राझीलची शुगर आहे साधारणतः बीटापासून होते, त्यांचा प्रोसेसिंग टाइम गेली 4-5 महिने. आपली शुगर जर चांगला साखर उतरायचं म्हणलं तर आपल्या शेतकऱ्याचे त्याच्यावर जर तुम्ही आता जर तुम्हाला ज्यूस टू शुगर आहे जसं डायरेक्ट प्लांट आहेत त्या तुम्ही 12 महिन्यात 10 महिन्यात दिला तरी शेतकऱ्यांना चालतो. म्हणजे ज्यूस टू इथेनॉल हा एक चांगला ऑप्शन आहे. असं नाही की साखर बनवा, गुळ बनवा, म्हणजे पारंपरिक पेक्षा आधुनिककडे आपण चाललेलो आहे आणि याचा डायरेक्ट शेतकऱ्यांना फायदा होतोय. दुसरं पुढचं असं आहे की आता आपण डिझेलमध्ये सुद्धा केंद्रीय सरकारचं प्रयत्न चालू आहेत की त्यात कसं करता येईल. फॉर एक्झाम्पल डिझेलचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की डिझेल आपल्या इथेनॉलचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू कमी आहे. त्यासाठी आपल्या सरकारने म्हणजे नितीन गडकरी हे सरकार पाहतं तर त्यांनी हे इथेनॉल ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत घेऊन गेले होते. त्याची कॅलरीफिक कशी व्हॅल्यू वाढवता येईल आणि ह्याचे सगळ्यात मोठं ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचं जे त्यांना सगळ्यांना आव्हान आहे कारण की आपलं इंजिन पण त्यांना सुटेबल असलं पाहिजे. तर ह्याची कॅलरीफिक व्हॅल्यू कमी, ॲव्हरेज कमी हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. पण आत्ताच्या लेटेस्ट रिसर्चनुसार हा एक त्यांनी कॅटलिस्ट बनवलेला आहे की तो कॅटलिस्ट आपल्या इथेनॉलमध्ये जर मिक्स केला तर ते डिझेलला पण सुटेबल होऊन त्याचं पण ॲव्हरेज आणि त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे आगामी 5 वर्षात आपल्याला नुसतंच पेट्रोल नाही तर डिझेलमध्ये सुद्धा इथेनॉल कसं मिक्स केलं जाईल याचा निश्चित प्रयोग होईल आणि जेव्हा आपण 40% 45% ह्या स्वावलंबीकडे जाऊ तर आपल्या शेतकऱ्यांना सर्वात मोठा फायदा होईल. गव्हर्नमेंटनी जी काही पॉलिसी इथेनॉलच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये आणलेली त्याच्यामध्ये बायो एनर्जी हा जो विषय आहे त्याच्यामध्ये विदेशी जी करन्सी आपली चालली होती त्याच्यावरती गव्हर्नमेंटने अतिशय नियोजन केलेलं आहे आणि जो पैसा आपल्या देशातून बाहेर जाणार होता म्हणजे त्याचं उत्पादनही आपल्या देशात होणार आणि त्याचा खर्चही आपल्या देशामध्ये होणार. पर्यायाने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठी भर पडणार आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी या सर्व बाबीचा विचार करून आवश्यक उत्पादने घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये मका असेल, तांदूळ असेल, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की जेणेकरून
देशामध्ये उत्पादन होणार आणि देशामध्ये सगळा खर्च होणार. त्याच्यामुळे त्याचा सगळा फायदा देशाच्या हितासाठी होणार आहे. देशाची जी अर्थव्यवस्था वाढणार आहे ती याच्यामुळे वाढणार आहे आणि विदेशी जी करन्सी चाललेली ती आपली थांबणार आहे.